Hello friends, my name is Sandipan. आज आपण राष्ट्रीय सुरक्षितता दिवस याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 4 मार्च रोजी भारतामध्ये राष्ट्रीय सुरक्षितता दिवस साजरा केला जातो. तर राष्ट्रीय सुरक्षितता दिवस याविषयी माहिती जाणून घेत असताना आपल्याला त्या दिवसाचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तो दिवस आपण का साजरा करतोय याविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण कोणतीही गोष्ट करत असताना ती का करतोय, कशामुळे करतोय हे सर्व माहिती असणं खूप गरजेचं आहे. भारतामध्ये 1966 पासून 4 मार्च या दिवशी नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल स्थापना झाली आणि त्या दिवसापासून सुरक्षिततेसाठी भारतामध्ये ती एक सर्वोच्च संघटना, सर्वोच्च इन्स्टिट्यूट संस्था होती आणि ती राष्ट्रीय लेवलवरती सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये पॉलिसी लेवलचे डिसिजन घेत असत आणि सध्या ती घेत आहे. या राष्ट्रीय सुरक्षितता दिनाची सुरुवात 1966 पासून झालेली आहे. भारताचं जे भौगोलिक लोकेशन आहे, भौगोलिक स्थान आहे, भारताचं काय म्हणता येईल त्याला, क्षेत्रफळ, जगातील त्याचं स्थान असेल, त्यामुळं वेगवेगळ्या घटनांमुळं भारतामध्ये वेगवेगळे नैसर्गिक संकट येत असतात. उदाहरणार्थ भूकंप असेल, वादळ असतील, कोणते चक्रीवादळ असतील, महापूर असेल, भयंकर पाऊस असेल, असमान पाऊस असेल, हिमवादळ असतील किंवा लँडस्लाईड असतील, ग्लेशियर लँडस्लाईड असतील, अशी संकटे भारतामध्ये येत असतात. ही संकट येतात याच्यामागचं कारण भारताचे भौगोलिक लोकेशन हे आहे. ती संकटे टाळण्यासाठी, त्याच्यावर मात करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल एक सेफ्टी रिलेटेड पॉलिसी लेवलचे डिसिजन घेत असते. आज मी तुम्हाला राष्ट्रीय सुरक्षितता दिवस व राष्ट्रीय सुरक्षितता वीक, नॅशनल सेफ्टी वीक याविषयी खोलात जाऊन माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय सुरक्षितता दिवस 1966 पासून सुरू झाला. तो 1972 पर्यंत एक दिवस साजरा केला असत. 5-6 वर्ष सतत एक दिवस साजरा करत आणि लोक विसरून जात. त्यातून कसा रिझल्ट निघत नव्हता. सुरक्षिततेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचत नव्हता. आणि सुरक्षितता म्हणजे काय, सेफ्टी काय असते, ते मेसेज पोचला नाही. त्या काळामध्ये तितकंसं रिझल्ट पोचला नाही आणि समस्यांवरती मात करत असताना रिझल्ट मिळत नव्हता. लोकांपुढे भाषण झालं आणि तो दिवस विसरून गेले आणि रिझल्ट दिसला नाही. आणि म्हणूनच 1972 पासून राष्ट्रीय सुरक्षितता आठवडा साजरा केला जाऊ लागला. आणि याचा फायदा असा झाला की पूर्ण आठवडाभर राष्ट्रीय सुरक्षिततेच्या बाबतीत माहिती वेगवेगळ्या स्तरांवरती दिली गेली आणि ती वेगवेगळ्या स्तरावरती दिली गेली. शाळा असेल, कॉलेज असेल, महाविद्यालय असतील, वेगवेगळ्या कंपन्या असतील, औद्योगिक उद्यापन असतील, काही NGO असतील, NGOने देखील खूप मोठा प्रयत्न केला. त्यानंतर काही प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असतील, MNC कंपन्या असतील, सर्वच कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना याविषयी जागरूक केलं आणि सर्वच लेवलवरती जागरूकता आणण्याचा एक चांगला प्रयत्न केला गेला. आणि पूर्ण 7 दिवस हे सेफ्टी रिलेटेड वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाऊ लागले. त्यामध्ये भाषण असतील, स्लोगन असतील, पोस्टर प्रेझेंटेशन असेल, काव्य वाचन असेल, काव्य लिखाण असेल, काव्य बनवणे असेल, रांगोळीच्या स्पर्धा असतील, त्यानंतर ड्रॉइंग असतील, पोस्टर प्रेझेंटेशन असेल, निबंध असतील, वेगवेगळं नुक्कड नाटक, ड्रामा असे बरेच सादरीकरण केले जाते. यातून असा संदेश पोचला की लोकांच्या एक जागरूकता निर्माण झाली. प्रथमतः मी तुम्हाला राष्ट्रीय सुरक्षितता किंवा एक सुरक्षिततेची व्याख्या देण्याचा प्रयत्न करतो. व्हॉट इज मीन बाय सेफ्टी? सेफ्टी इज
A condition of being safe from any hazard, any loss, any injury, any hurt, म्हणजे दुर्घटना होण्यापासून स्वतःचा आणि आपल्याभोवती काम करणाऱ्या व्यक्ती असेल त्यांचा बचाव करणे म्हणजे सुरक्षितपणे काम करणे होय. म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी संभाव्य धोके जाणून घेणे, त्या धोक्यांपासून होणाऱ्या दुर्घटना असतील, हानी असेल, त्या हानीपासून स्वतःचा आणि आपल्यासोबत काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचा, मशीनचा बचाव करणे म्हणजे सुरक्षितता होय. नॅशनल सेफ्टी वीक असेल, नॅशनल सेफ्टी डे असेल, हे साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये एक सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. आणि नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल इचं फंक्शन काय? व्हॉट इज फंक्शन ऑफ सिक्युरिटी काउन्सिल? तर महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय लेवलवरती पॉलिसी लेवल डिसिजन घेणे आणि त्या पॉलिसी स्टेट लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, तहसील लेवल यावरती इम्प्लिमेंट करून घेणं हे स्टेट लेवलचं कार्य आहे. ते पाहत असतात. तर नॅशनल सेफ्टी वीकमध्ये आपण कोणते कोणते कार्यक्रम होतात याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. मला वाटतं सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये या वीकमध्ये जेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो ती सर्व माहिती एक इम्प्लिमेंट करणं खूप गरजेचं आहे. आता एखाद्या या व्हिडिओमध्ये आपण औद्योगिक सेफ्टी रिलेटेड थोडी माहिती जाणून घेऊया आणि मी तुम्हाला ती माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. इंडस्ट्रियल सेफ्टी. इंडस्ट्रियल सेफ्टी म्हणजे कोणत्याही कंपनीमध्ये कार्य करत असताना वेगवेगळे धोके, हजार्ड्स कायम टांगती असतात. या धोक्यांपासून स्वतःचा आणि आपल्यासोबती काम करणाऱ्या लोकांचा बचाव करणे खूप गरजेचं आहे. व हे इंडस्ट्रियल हजार्ड्स टाळण्यासाठी, इंडस्ट्रियल धोके अवॉइड करण्यासाठी सेफ्टी ट्रेनिंग खूप गरजेचं असतं आणि ते प्रत्येक कंपनीमध्ये सेफ्टी ऑफिसर नियुक्त केलेले असतातच व ते सेफ्टीच्या रिलेटेड ट्रेनिंग, वेगवेगळे सेमिनार्स, औद्योगिक घटना कशा हाताळाव्यात, वेगळे उपाययोजना कशा कराव्यात, कोणत्याही धोक्यास घटना घडल्यास रिॲक्ट कसं व्हावं, फर्स्ट एडचं ट्रेनिंग असेल किंवा इतर वेगवेगळे ट्रेनिंग असतील, हे सर्व दिले जातात. इंडस्ट्रियल सेफ्टी याविषयी तुम्हाला माहिती सांगत असताना इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या सेक्शन असतात. त्या सेक्शनमध्ये त्या सेक्शन वाईज वेगवेगळे धोके असतात. ते कसे हाताळावेत, कसे टॅकल करावेत याची माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. समजा उदाहरणार्थ एखाद्या कंपनीमध्ये बेंडिंग सेक्शन असेल, प्रेस सेक्शन असेल, रोबोटिक सेक्शन असेल किंवा असेंब्लीचं लाईन वर्क असेल किंवा मशिनिंग सेक्शन असेल किंवा वेल्डिंग सेक्शन असेल, तर या वेगवेगळ्या सेक्शन रिलेटेड वेगवेगळे धोके आहेत. कोणत्या कंपनीमध्ये EOT क्रेन असतील, काही कंपनीमध्ये जीप क्रेन्स असतील, यांचेही वेगवेगळे धोके असतात. उदाहरणार्थ ओव्हरलोड असेल किंवा असे प्रकारचे धोके असतात व हे सर्व धोके कसे टाळता येतील हे पाहणे खूप गरजेचं आहे. ते धोके अधोरेखित करून त्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. समजा वेल्डिंग सेक्शन आहे. वेल्डिंग सेक्शनमध्ये कोणते धोके असू शकतात हे आपण प्रथमतः पाहू. वेल्डिंग सेक्शनमध्ये वेल्डिंगचा ॲप्रॉन ऑपरेटरने घातलेला नाही तर काय होऊ शकतं? वेल्डिंगचं हेल्मेट घातलं नाही तर काय होऊ शकतं? वेल्डिंगचे गॉगल घातले नाही तर काय होऊ शकतं? वेल्डिंग करत असताना हँडग्लोव्ज घातले नाही तर काय दुर्घटना होऊ शकते? हे सर्व जाणून घेणं खूप गरजेचं आहे. क्षेत्र कोणतेही असो, सेक्शन कोणतंही असो किंवा क्षेत्र कोणतेही असो, औद्योगिक असो, रस्ते वाहतूक असो, फायनान्शियल असो,
सेफ्टी, मेडिकल सेफ्टी असो, बायोलॉजिकल सेफ्टी असो, एन्व्हायरमेंटल सेफ्टी असो, या सर्व क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये सुरक्षितता घेणं खूप गरजेचं आहे. कारण संभाव्य धोके जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि एकदा का संभाव्य धोके, पॉसिबल रिस्क जाणून घेतली किंवा एरिया ऑफ रिस्क जाणून घेतली तर त्यावर टॅकल करण्यासाठी ॲक्शन प्लॅन, दॅट इज हाऊ टू एस्केप फ्रॉम दॅट हजार्ड, हे शक्य होतं. ठीक आहे. वेल्डिंग सेक्शनविषयी आपण संभाव्य धोके आणि उपाय जाणून घेतले. तसेच समजा एखाद्या मशिनिंग क्षेत्रामध्ये एखादी मशीन असेल तर त्या क्षेत्रामध्ये काही धोके असतात हे आपण जाणून घेऊया. तर त्या ठिकाणच्या प्रथमतः सर्व धोक्यांची यादी करून घेणं खूप गरजेचं आहे. राष्ट्रीय सुरक्षितता दिवस साजरा करत असताना हे सर्व मुद्दे, सर्व पॉईंट लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं वाटतं. तो मेसेज पोहोचला नसेल तर पोहोचवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे.